नमस्कार मैत्रिणींनो, मी तेजस्वी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज एक नवीन रेसिपी वेगळ्या पद्धतीने मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। चला आपण आता रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करू। सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, त्या शिमला मिरच्या आहेत, त्याचं देठ आहे ते काढून घ्यायचं आहे। खूप वेगवेगळ्या पद्धतीने भाजी करण्याची प्रत्येकाची पद्धत असते। अशाच एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दह्यातली शिमला मिरची कशी करायची आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे। आता सुरुवातीला आपल्याला बारीक अशा शिमला मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत, पातळ कट करायच्या आहेत। आपण आता पातळ शिमला मिरची कट करून झाली की त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहेत आणि शिमला मिरची स्वच्छ धुवून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला मिरची कटिंग करायची आहे। मिरची कटिंग झाली की कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला ही शिमला मिरची बनवण्यासाठी तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला दही घ्यायचं आहे। दह्यामध्ये आपल्याला 1-2 चमचे कूट आणि तिखट टाकायचं आहे आणि हे आपल्याला घट्टसर असं बनवून घ्यायचं आहे। त्याच्यातील गाठी फुटले की आपल्याला ते थोडंसं पातळ करायचं आहे। थोडं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून पातळ करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये सुरुवातीला मोहरी टाकायची आहे। त्यानंतर मोहरी टाकली की आपल्याला त्याच्यामध्ये जिरी टाकायची आहे। तर जिरी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, चिरलेला कांदा आणि मिरची मी एकत्र टाकली आहे आणि आपल्याला तेलामध्ये हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये हळद टाकली आहे। तेलामध्ये जिरी, मोहरी, हळद, कट केलेला कांदा, मिरची, हळद टाकलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित असं उलटण्याने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। जोपर्यंत कांदा पातळ होत नाही ना, भाजत नाही ना, तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची नाही। त्यानंतर आता कांदा पातळ असा तेलामध्ये परतला गेला की आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। हे सर्व जे आपण टाकलेले घटक आहेत ते उलटण्याने आपल्याला परतत राहायचे आहेत। त्यानंतर मी काळं तिखट टाकलेला आहे। हा काळा तिखटाचा घरचा मसाला आहे आमच्या, तोही तेलामध्ये तरी सुटेपर्यंत परतत राहायचा आहे। त्यानंतर बारीक अशी देशी गावरान कोथिंबीर चिरलेली आहे, ती या तेलामध्ये टाकलेली आहे आणि ती पण आपल्याला परतून घ्यायची आहे। त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये दही आणि त्याच्यामध्ये कूट आणि तिखट टाकून पातळ ग्रेव्ही टाईप मी बनवून घेतली होती, ती आता या फोडणीमध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे। आता आपण ही सर्व परतून घेऊया। त्यानंतर बारीक अशी पातळ उभी चिरलेली शिमला मिरची आपल्याला या दह्यामध्ये टाकायची आहे आणि मस्त अशी सर्व एकजीव होईल अशी परतून घ्यायची आहे आपल्याला। वरून मी मीठ टाकलेलं आहे। मीठ हे आपल्याला उशिराच टाकायचं आहे, लक्षात ठेवा, कारण सुरुवातीला मीठ टाकलं तर दही टाकल्यामुळे हे दही आहे ते फुटतं। त्याच्यामुळे फुटलं की आपल्याला ते खायला छान नाही वाटत आणि दिसायला पण छान नाही वाटत, गाठी गाठी दिसतात सगळ्या। आता उलटण्याने आपल्याला हे शिमला मिरची आणि जो काही आपल्याला फोडणीमधले साहित्य आहे ना, ते आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने परतत राहायचं आहे। 1-2 ते 3 मिनटं एकत्र सर्व होईपर्यंत आपल्याला मीठ वगैरे सर्वत्र लागेपर्यंत परतत राहायचं आहे।
2 मिनटं आपल्याला तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून दही आपलं पूर्ण भाजीमध्ये मिक्स होईल आणि थोडंसं आटेल. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की मी एका वाटीमध्ये मस्त अशी भाजी सर्व केलेली आहे. खूप छान अशी टेस्टी भाजी बनलेली आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीनं जर ही भाजी बनवली तर न खाणारे पण ही भाजी आवडीनं खातील. रोज रोज आपल्याला त्याच पद्धतीनं खायचं आणि बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही या पद्धतीने दह्यातली सिमला मिरची बनवून बघा. घरच्यांना नक्की आवडेल. सगळे अगदी आवडीनं खातील. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास रेसिपी पण नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.